पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकाजवळील बलात्कार प्रकरणानंतर राज्यामधील बस स्थानकांमधील सुरक्षेचा प्रश्न बराच ऐरणींवर आलाय। राज्यामधील मोठ्या आणि महत्त्वाच्या बस स्थानकांमधील सुरक्षेचा पुढारी न्यूजनं रियालिटी चेक केला आणि अनेक बस स्थानकांमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं पुढारी न्यूजनं केलेल्या ग्राउंड रिपोर्टमधून समोर आलंय। पाहूयात। आता आपण शिर्डीच्या बस स्थानकावर आहोत। शिर्डीला तसं बघितलं तर 24 तास जो आहे भक्तांचा जो ओघ आहे तो सुरू असतो। मागे जर बघितलं तर मागे आपल्याला काळा कुट्टा अंधार दिसून येईल आणि ह्या मागच्या बाजूला जे आहे ते सुलभ शौचालयाला आहे। अगर जर कोणाला शौचालयाला जायचं असेल तर त्या अंधारच्या परिस्थितीतच जावं लागेल आणि त्या ठिकाणी मात्र कुठेही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जी आहे ती पोच आहे असं दिसून येत नाहीये। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जे आहे त्यांची काही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी असलेली दिसून येत नाहीये। आता आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या बस स्थानकावर आपण पाहणार आहोत, रियालिटी चेक करणार आहोत बस स्थानकावरती काय परिस्थिती आहे। या बस स्थानकामध्ये तशाच प्रमाणात बस थांबतात आणि हा मराठवाड्याचा मुख्य केंद्र समजला जातो। मात्र आता आपण पाहणार आहोत कुठलेही सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्या बाजूला नाहीयेत। इथं जर काही घटना घडली तर ती कुणाच्याही नजरेस न पडणारी राहील। ही 3 बस आहेत आणि आपण पुढे अजून पाहतो की अजून अशी बस आहेत। यामध्ये जर काही झालं तर कुणालाही याचा थांगपत्ता देखील लागणार नाही। काही अनुचित प्रकार देखील या परिसरामध्ये घडू शकतोय। बसमध्ये पहा पूर्णपणे ही बस एका बाजूला लावण्यात आलेली आहे आणि ही निर्मनुष्य आहे। हा सर्व परिसर जो आहे तो निर्मनुष्य आहे। आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकात। आपण बस स्थानकाची जी आतमधील बाजू आहे ती बाजू पाहू शकतात। अशा पद्धतीने या एका कोपऱ्यामध्ये मैदानात अशा असंख्य ही जी बस आहे एसटी बस लावण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये शिवशाही असेल, त्यावर एशियाड असेल, त्याचबरोबर लालपरी असेल, या सर्व वाहन या ठिकाणी आपल्याला लावल्याचं प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसत आहेत। आणि त्याचबरोबर या सर्व वाहनांची देखरेख करण्यासाठी फक्त एक सीसीटीव्ही आहे आणि तो सीसीटीव्ही देखील या ठिकाणी खांबावर लावण्यात आलेला आहे। मी तुम्हाला तो झूम करून दाखवू शकतो। इथून जर तो सीसीटीव्ही डोळ्यानेही दिसत नसेल तर एवढ्या मोठ्या परिसराचा देखरेख त्या निगराणी तो सीसीटीव्ही कसा करू शकतो असा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। कुठल्याही लाईटची व्यवस्था नाहीये, तुम्ही पाहू शकतात, आणि कुठल्याही सीसीटीव्हीची देखील या ठिकाणी व्यवस्था नाहीये। आपण या ठिकाणी जे कर्मचारी आहे, सुरक्षा रक्षक आहे या ठिकाणी नेमलेले आहे, ते आता या ठिकाणी येत आहेत। आपण जेव्हा पहिल्या या ठिकाणी आलो होतो तेव्हा इथं कुठलाही सुरक्षा रक्षक नव्हता। मी सध्या आलो आहे अमरावतीच्या बस स्थानकावरती आणि सध्या आहे पहाटेची वेळ आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर या चौकशी कक्षाच्या आतमध्ये कुणीही महामंडळाचा कर्मचारी जो आहे तो दिसत नाही आहे। पहाटेच्या वेळी हा पूर्ण कक्ष जो आहे तो मनुष्यहीन झालेला आहे। यासोबतच जर बघितलं तर अमरावतीच्या बसस्थानकामध्ये रात्रीच्या वेळी प्रवासी जे आहेत मुक्काम करत असतात। अनेक ग्रामीण भागातल्या प्रवाशांना बस मिळाली नाही तर त्यांचा मुक्काम जो आहे तो या बसस्थानकावरती असतो आणि अशीच परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी दिसते। मात्र सुरक्षेचे 3-13 या पूर्ण बसस्थानकावर वाजल्याचं दिसत आहेत। एसटी डेपोचा आढावा घेत असताना आता आपण आहोत तर ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील असलेल्या एसटी डेपोमध्ये। या ठिकाणी देखील पहाटेपासून एसटीच्या प्रवाशांची जी आहे ती मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। भिवंडी, नालासोपारा ह्या ज्या काही गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणाहून सोडल्या जातात। मात्र हा स्टेशन परिसर असल्यामुळे ह्या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा आणि दारोड्यांचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असतो। स्टेशन परिसरातील हॉटेल रात्रभर सुरू असल्यामुळे या मद्यपींचा धिंगाणा ह्या एसटी डेपोमध्ये नेहमीच पाहायला मिळतो आणि याचाच त्रास जो आहे तो या एसटी डेपोमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर येत आलेलं अनेकदा पाहायला मिळतंय। पुढारीतर्फे रियालिटी चेक केला जातो आणि मी सध्या उभा आहे मुंबईतील कुर्ला डेपोमध्ये। नेमकं एसटी आगार किती सुरक्षित आहे या सगळ्याचा रियालिटी चेक हे पुढारी करते। मी सध्या या बस स्थानकाच्या प्रमुख कार्यालयामध्ये आहे आणि याच प्रमुख कार्यालयामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सीसीटीव्ही जे आहेत ते पाहायला मिळतात आणि एकंदरीत या ठिकाणी 9 स्क्रीनवर जे आहेत ते 9 फ्रेम आपल्याला पाहायला मिळतात। यामुळे संपूर्ण आगारावर हे लक्ष देता येतं। पण एक रियालिटी चेक करण्यासाठी ठाण्यातल्या
खोपट एसटी डेपोमध्ये आहोत. पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता एसटी प्रवासी मोठ्या प्रमाणात या खोपट एसटी डेपोमध्ये प्रवास करण्यासाठी दाखल होतात. मात्र या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था पाहिली तर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चांगली असलेली पाहायला मिळते. एसटीचे कर्मचारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या एसटी डेपोमध्ये असलेले पाहायला मिळत आहेत. मी सध्या मुंबईतील परळ या आगारामध्ये आहे आणि या आगारात सुद्धा आपण जर पाहिलं तर 16च्या जवळपास जे आहेत ते CCTV लावण्यात आलेले आहेत आणि ते कार्यरत असलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गाड्या रिपेअर करण्यासाठी येतात त्या सुद्धा इथे उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे सुद्धा CCTV कॅमेरे हे लावण्यात आलेले आहे. संपूर्ण मोठा आगार आहे. राज्यामध्ये कानाकोपऱ्यात या आगारामधून एसटी जाते. मंगळवारी पहाटे स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. त्याच बस सारखी असलेली शिवशाही बस पुन्हा एकदा याच डेपोत आपल्याला पाहायला मिळते आणि तिची दुर्दशा कशी आहे हे या सगळ्या दृश्यांवरून अत्यंत स्पष्टपणे दिसतंय. ज्या उभ्या असलेल्या बसमध्ये त्या तरुणीवर अत्याचार झाला अशाच शिवशाही बसची ही दुसरी दुर्दशा आपण पाहतोय, जिचा दरवाजा कशा पद्धतीनं दोरीनं बांधला गेलाय. अर्थात हा दरवाजा बंद करण्याची, लॉक करण्याची सुविधाच उपलब्ध नाही असं सगळं हे चित्र दिसतंय. या बसमध्ये कोणीही ही दोरी सहजपणे उघडून बस जेव्हा डेपोत उभी असते तेव्हा सहजपणे जाऊ शकतो आणि आत कुठल्या पद्धतीची काय घटना, कुठला प्रसंग घडेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. Thank you.